इनर डिप्लोमसी जरी झाली असली, वाद शमला असं जरी म्हटलं गेलं असलं तरी मन अजून भाजप आणि शिवसेनेची काही जुळलेली नाहीयेत। आपण कालच ही बातमी सर्वप्रथम दाखवली होती की कशा प्रकारे शिवसेनेचे प्रतोद नाराज आहेत आणि खास करून शिवसेनेचे ग्रामीण आमदार जे आहेत ते प्रचंड नाराज आहेत। या आमदाराची नाराजी जी आहे ती दोन मुद्द्यांवरती आहे। एक तर स्वकीयांवरती देखील या ग्रामीण भागातल्या आमदारांचं म्हणणं आहे की विधान परिषदेमध्ये 4 जे कॅबिनेट मंत्री आहेत, रामदास कदम, सुभाष देसाई, त्याच सोबत दीपक सावंत आणि दिवाकर रावते, या 4 मंत्र्यांचं आमचं काम काय आहे, या 4 मंत्र्यांचा आम्हाला काहीही फायदा होत नाही। जर आमचे कॅबिनेट मंत्री आहेत तर त्यांचा आम्हालाच फायदा होत नसेल तर आम्ही जनतेच्या समोर जेव्हा जातो तेव्हा जनतेला आम्ही काय उत्तर द्यायचं। तेव्हा ह्या 4 कॅबिनेट मंत्र्यांपेक्षा तुम्ही जनतेमधून निवडून आलेला नेता जो 2 टर्म 3 टर्म आमदार बनतो त्याला तुम्ही कॅबिनेट मंत्री का करत नाही, अशा प्रकारचा एक संतप्त सवाल जो आहे तो एकनाथ शिंदेंच्या समोर त्यांनी उपस्थित केला। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे कॅबिनेट मंत्री जे आहेत ते शिवसेनेचे असूनही आम्हाला काहीच मदत होत नाही आणि आमच्या भागातली कामं होत नाहीत। दुसरी जो आक्षेप या आमदारांचा महत्त्वाचा होता, या आमदारांचा आक्षेप होता तो म्हणजे भाजपवरती। ज्या ठिकाणी शिवसेनेचे कुठेतरी गट पडलेले आहेत, शिवसेनेच्या एका प्रमुख नेत्याला एक दुसरा नेता जो आहे तो प्रतिस्पर्धी म्हणून उभा राहतोय। भाजपला त्या ठिकाणी चेहरा नाही तर भाजप त्या प्रतिस्पर्ध्याला पाठबळ देण्याचा प्रयत्न करतोय। त्याला निवडणुकीसाठी आर्थिक पाठबळ दिलं जातंय, त्याला लोकांचं पाठबळ दिलं जातंय, त्याला सगळ्या प्रकारे पाठबळ देऊन त्याला जे आहे ते भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यामुळे येणाऱ्या निवडणुका आपण जर पाहिल्या तर भाजप खास करून ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचे आपण म्हणू शकतो की नेत्यांचा पोचिंग करण्याचा प्रयत्न करतोय।